राज्यातील फक्त काही जिल्ह्यांमध्येच पावसाची शक्यता आहे. आज 16 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर जे चक्रीवादळ वारे काल बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये होते, उत्तर-पश्चिम भागाच्या आसपास, त्याच्यापासून एक कम दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे. हे कम दाबाचं क्षेत्र येत्या 24 तासामध्ये अजून तीव्र होईल. तीव्र कम दाबाच्या क्षेत्रात याचे रूपांतर होईल. पण याचा सध्या तरी आपल्या महाराष्ट्रावरती विशेष प्रभाव होईल असं सध्या दिसत नाहीये. मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा या सिस्टीममधून अशा प्रकारे उत्तर भारताकडे गेले आणि त्याच्या आसपासच पावसाचे जे काही ढग आहेत हे पाहायला मिळत आहेत. राज्यातही काही अंशी ढगाळ वातावरण आहे, पण विशेष पावसाचे ढग हे राज्यात जास्त काही दाटलेले नाहीत. कोकण घाटात थोडेसे पावसासारखे ढग आहेत. बाकी राज्यात काही ठिकाणी ऊन पडले, काही ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण आहे. आणि त्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर कोकण आणि घाटात मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होईल. त्यानंतर भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीचे उत्तर भाग एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी थोडासा जोरदार पावसाची शक्यता राहील. पण सर्वदूर सार्वत्रिक असा पावसाचा अंदाज याही ठिकाणी नाहीये. क्वचित हलक्या मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार असा प्रकारचाच पाऊस आहे. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या आसपासचे हलक्याशा सरी एक दुसऱ्या भागामध्ये किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील. आणि तिथून पुढे राहिलेला राज्याचा सर्वच भाग आहे. मराठवाडा असेल, पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्हे असतील, किंवा इकडे मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग असेल, विदर्भातील राहिलेले पूर्व विदर्भातील राहिलेले काही भाग असेल, मोठी काही पावसाची शक्यता नाही. एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट किंवा थोड्याशा सरी होतील, पण शक्यता पावसाची खूप कमी आहे. या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.